नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये सिलेबसनुसार आणि जॉब करून परीक्षा पास कशी करायची, काय स्ट्रॅटेजी आखली पाहिजे, कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, येणाऱ्या काळामध्ये आपण 100% पास झाल्याशिवाय राहणार नाही. संपूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो. स्ट्रॅटेजीनुसार आपण अभ्यास केला तरच येणाऱ्या काळामध्ये आपण यश संपादन करू शकणार आहात. सर्वात प्रथम टीईटी परीक्षा म्हणजे पात्रता परीक्षा आहे. डोक्यात घ्या, ही एक आपली गुणवत्ता धारण करण्याची परीक्षा आहे. मेरिट बेस्ड परीक्षा नाहीये. महा टीईटी याला काही लोकांना ज्ञान नसतं की टेट एक्झाम म्हणतात, काही म्हणतात सीईटी एक्झाम, काही लोक म्हणतात सीटीटी एक्झाम, काही लोक म्हणतात का म्हणजे काही मनाला येईल ती वाटत राहतात, बोलत राहतात. ते मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला जर शिक्षक व्हायचं आहे ना, टीईटी परीक्षा प्रथम पास करा. त्यानंतर मित्रांनो टेट एक्झाम मध्ये चांगले गुण घ्या, तरच तुम्ही गव्हर्नमेंट टीचर होणार आहात. तुम्ही संस्थेवर काम करत असाल तर एक महत्वाचा मुद्दा असं सांगेन मी तुम्हाला, संस्था तुम्हाला सुरुवातीला टीईटी पास कर, त्यानंतर टेट पास कर, मी तुम्हाला परमनंट करतो, अशा भूलथापाला अजिबात बळी पडू नका. जिथे आहे तिथे स्टॉप करा आणि अभ्यासाकडे लक्ष जास्त द्या मित्रांनो. कारण टीईटी परीक्षा कधीही आयुष्यामध्ये देता येते. पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर ओपनच्या विद्यार्थ्याला 38 वर्षापर्यंत आणि कास्टच्या विद्यार्थ्याला 43 वर्षापर्यंत शिक्षक होता येतं. त्यामुळे तुमचं 31, 32, 35, 38 कास्टवाले विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे तयारी करणं गरजेचं आहे. कारण येत्या काळामध्ये महाराष्ट्र शासनामध्ये किंवा शिक्षक भरतीच्या भरपूर जागा रिक्त असणार आहेत. आणि आपल्याला कधी वाटतं बाबा टीईटी पास होणं गरजेचं होतं, तर जेव्हा टेट एक्झाम येतात तेव्हा सातत्याने वाटतं टीईटी पास होणं गरजेचं, अतिशय गरजेचं होतं असं वाटतं. त्यामुळे सांगतोय, जॉब करून सुद्धा तुम्ही करू शकता. पण विद्यार्थी मित्रांनो काय केलं पाहिजे बघा, लक्षात घ्या, आपले प्लस पॉइंट शोधा. या विषय आहेत, मी विषय ठेवलेत पुढे तुमच्या. काय काय आहेत विषय? मराठी व्याकरण आहे, इंग्रजी व्याकरण आहे, अंकगणित भूमिती आहे, परिसर अभ्यास आहे आणि बालमानसशास्त्र आहे. मित्रांनो तुम्हाला फिक्स मार्क देणारे विषय सांगतो. याच्यामध्ये तुमच्या अजिबात मार्क जाणार नाहीत आणि याच्यामध्ये सुद्धा अजिबात, आणि या विषयामध्ये सुद्धा तुम्हाला म्हणजे फिक्स मार्क देणारे विषय आहेत. तुम्ही अभ्यासात केला तरीही तुम्हाला 100% तिथे तुमच्या कर्माला फळ भेटणारच. 100% म्हणतोय मी तुम्हाला. का सांगतो याच्यामध्ये, आपण सर गणित आम्हाला तर खूप हार्ड जातं मित्रा, सराव केल्याशिवाय गणित सोपं होणार नाही. लक्षात घ्या, आपण काय केलंय आपल्या क्लासच्या माध्यमातून, जे टीईटी वारंवार विचारते आणि आयबीपीएस सध्याच्या घडीला काय विचारते याचा तुलनात्मक अभ्यासक्रम बाजूला काढलेला आहे सेपरेटली टीईटी साठी मित्रांनो. कारण आपला हंगामी क्लास नाहीये मित्रांनो, लक्षात घ्या. मागच्या वर्षी सुद्धा आपण टीईटीचे विद्यार्थी पास केलेत. या वर्षी सुद्धा आपलं टार्गेट आहे किमान 1000 लोक तरी आपल्या क्लासच्या माध्यमातून टीईटी पास झाले पाहिजे. का सांगतो 1000? कारण मागच्या वेळेस 700 विद्यार्थी होते, 500 लोकांनी पास केले. आता यावर्षी साधारण 2000 तर विद्यार्थी आपल्याकडे येतील. पण 2000 मध्ये सिरियसली अभ्यास करणारे 1000 तरी विद्यार्थी आपल्याला पास करणं गरजेचंच आहे. सध्या जर विचारात घेतलं 400-500 ऍडमिशन आपल्याकडे शिकतायत. अजून इथून पुढे नोटिफिकेशन येणं आहे, त्यानंतर परीक्षेची डेट येणं आहे आणि परीक्षा कधी होणार आहे हे पण तुमच्या मनामध्ये भरपूर क्वेश्चन असतील. त्यातला परीक्षा कधी होणार मित्रांनो, लक्षात घ्या, एप्रिल किंवा मे या महिन्यामध्ये परीक्षा होईल बाबा. कधी? एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये परीक्षा होईल. तुम्ही अभ्यासाला लागला नसाल तर कृपया करून अभ्यासाला लागा आणि त्याला एक मार्गदर्शकाची जोड ठेवा. कुठलंही पुस्तक एखादं बाजारातून आणायचं, वाचत बसायचं. बाजारामध्ये आता पुस्तकाचा डौस असलेला आहे मित्रांनो, एवढे मोठे पुस्तक आलेले, त्यातली एक मार्गदर्शक पुस्तिका घेऊन चालत नाहीये. लक्षात ठेवा. तुम्हाला या 3 विषयाची कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे बघा. या 3 विषयाला आपले प्लस पॉइंट समजा. मराठी व्याकरण, मराठी व्याकरणामध्ये जर बघितलं, व्याकरण, शब्दसंग्रह आणि उतारा या घटकावर प्रश्न विचारला जातो आपल्याला कायमस्वरूपी.
IBPS ला तर कुठल्याही परीक्षेला तसाच विचारला जातो. आपल्या TET ला अगोदरचे पेपर जर बघितले, व्याकरण, शब्दसंग्रह आणि उतारा ही 3 स्ट्रॅटेजी आपल्याकडे असली पाहिजे. आणि या विषयामध्ये साधारणपणे आपण 25 मार्कापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, किती? 25 गुणापर्यंत. आता मी इंग्रजी सारख्या विषयाला का सोडलं, का स्किप केलं? काहीच लोकांना, कमी प्रमाणातच लोकांना इंग्रजी बऱ्यापैकी चांगलं जमतं म्हणून सोडलं. आता लक्षात घ्या, इंग्रजीमध्ये फक्त आपण 10 मार्क घेऊ. अंकगणित या विषयामध्ये मित्रांनो आपलं मार्गदर्शन असेल आणि वेळोवेळी बेसिक, ऍडव्हान्स आणि एक्झाम ओरिएंटेड तुम्ही कायमस्वरूपी रोजचं एक लेक्चरही केलात तर मित्रांनो याच्यामध्ये सुद्धा 30 पैकी 25 मार्क यायला कुठलीच अडचण नाही. त्यानंतरचा विषय आहे मित्रांनो परिसर अभ्यास. या विषयाच्या प्रॉपरली नोट दिल्या जातील. तुमचे 20 मार्कापर्यंत तुम्हाला नेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे मित्रांनो. आणि पूर्णपणे IBPS पॅटर्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, प्राचीन इतिहास, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अर्वाचीन, प्राचीन आणि अश्मयुग म्हणजे हे सर्व गोष्टी हडप्पा संस्कृती पासून या सर्व प्रश्नांचा आपण काय केलेला आहे, संग्रह केलेला आहे मित्रांनो. 10 ते 15,000 प्रश्न एकत्रित आणलेले आहेत. ते तुम्हाला ऍपवर रोजच्या रोज दिसणार आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. त्यानंतर जो काही बालमानसशास्त्र हा विषय आहे, या विषयाला तुम्हाला तज्ञ एक प्राध्यापक वर्ग असतील, ते तुम्हाला शिकवायला असतील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो याच्या सुद्धा नोट्स प्रोव्हाइड, MCQs 2000 पर्यंत प्रोव्हाइड केले जाणार आहेत, ते पण ऍपवरच. या सर्व गोष्टी मी ज्या काही नोट्स सांगितल्या त्या फक्त मित्रांनो ऍपवरच सुविधा दिली जाणार आहे. आता विद्यार्थी म्हणतील सर ऍपचं नाव वगैरे, मित्रांनो हा माझा संपर्क क्रमांक आहे. ज्या विद्यार्थ्यांना क्लास लावायचे त्यांनी व्हॉट्सअप करा. गाईडन्स वगैरे जे काही तुम्हाला TETच्या अडचणी असतील त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून सॉल्व्ह होतील. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सिलेबसची PDF सुद्धा मिळून जाईल. आपलं टेलिग्राम चॅनल आहे, हे बघा @HPundesir हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याच्यावर तुम्हाला सिलेबसची हे जे काही सिलेबसचे PDF आहे ते मोफत मध्ये मिळून जाईल. विद्यार्थी मित्रांनो हा झाला पहिला पॉइंट. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये जर आपण असं केलं आणि बालमानसशास्त्रामध्ये मला तर वाटत नाही DED BED केलेल्या विद्यार्थ्यांना किमान 20 मार्क तरी त्यांच्या स्वतःच्या ह्याच्यानुसारच मिळतात. आपल्याला लक्षात घ्या इथं साधारण 27 मार्कापर्यंत पोहोचता येतं आरामशीर, कारण आपण मागच्या पेपरला हाताळणी करणार आहोत. याच्या अगदीच नोट्स असतील किंवा बाजारात पुस्तक असेल याचं रेअर आहे. खूप काही शोधून याच्या नोट्स सुद्धा बनवण्यात आलेल्या आहेत, त्या पण ऍपच्या माध्यमातून मिळतील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो असं जे स्ट्रॅटेजी ठेवलं 25 चोक 100 इथंच मार्क झाले, 112 मार्क तयार होतात मित्रांनो. इथे किती? 112 मार्क पर्यंत आपल्याला पोहोचता येतं. आपल्याला मार्क किती पाहिजेत? 90. ही स्ट्रॅटेजी जोपर्यंत तुम्ही तुमचे प्लस पॉइंट आणि मायनस पॉइंट बाजूला काढून नियोजन करत नाही तोपर्यंत तुम्ही TET पास होणार नाही मित्रांनो. आता आपण सेकंड पेपर वळू, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं सर सेकंड पेपरचं सांगा आम्हाला. तर मित्रांनो गणित विज्ञान आहे आणि सामाजिक शास्त्र आहे. आता गणित विज्ञान मी तुम्हाला थोडक्यात आता गणिताचं सगळं सांगितलंच, बरोबर. तुम्ही पहिल्या पेपर सोबत गणित रेफर करू शकता. मित्रांनो विज्ञान या विषयाचं जर बघितलं आपण याच्या प्रॉपरली काय केलेले आहेत, नोट्स काढलेले आहेत मित्रांनो, जे की 5वी ते 10वी पर्यंतच्या सर्व विज्ञान पुस्तकामधल्या. म्हणजे आपल्याला कुठलेही 5वी ते 10वी पर्यंतचे पुस्तक वाचायची गरज नाही. प्रॉपरली तुम्ही नोट्स वाचून सुद्धा ते प्रश्न क्रॅक करू शकता आरामशीर. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमची स्ट्रॅटेजी या विषयामध्ये सुद्धा अशीच असली पाहिजे. इथं आपल्याला 25 पर्यंत पोहोचायचे. या विषयामध्ये 10 ते 15 मार्क मिळवायचे, कारण आपण ग्रॅज्युएशन केले, BEd केलेलं आहे. इंग्रजी जमायलाच पाहिजे चांगल्या प्रकारे. बालमानसशास्त्रामध्ये 25 पर्यंतच घ्या, कारण थोडंसं इथं हार्ड असतं. आणि या विज्ञान गणितामध्ये जर बघितलं या 60 मार्कापैकी 50 मार्कापर्यंत तुम्हाला पोहोचायचे. बघा इथे सुद्धा 110 115च्या आसपास टोटल होते. आता जो काही मुद्दा आहे मित्रांनो, विज्ञान गणिताच्या भविष्यामध्ये एवढ्या जागा येणार आहेत जे तुम्ही विद्यार्थी लक्षात घ्या, ऐका, कान उघडे ठेवून ऐका. तुम्हाला येत्या काळामध्ये एवढ्या संधी निर्माण होते, विज्ञान आणि गणिताचे लोक भेटायचे नाहीत मित्रांनो. साधे सुधे विषय नाहीत, लक्षात घ्या. हे साधे सुधे
विषय नाहीत. त्यामुळे या गोष्टी करणं तुम्हाला गरजेचं आहे. पास करा टीईटी. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला नक्कीच त्याचा 100% फायदा होणार आहे, एवढं नक्की सांगू इच्छितो. त्यानंतर मित्रांनो, जे की सामाजिक शास्त्रवाल्यांचं खूप बोंबाबोंब आहे की सामाजिक शास्त्र काय वाचावं, बरोबर. यासाठी मित्रांनो साधारणपणे 20,000 प्रश्नसंग्रह बनवले आपण. याचे इतिहास आहे, भूगोल आहे, संगणक आहे, तंत्रज्ञान आहे, विज्ञान याला पण विचारलं जातं, पंचायत राज आहे, त्यानंतर राज्यघटनेवरील प्रश्न आहेत, पर्यावरणावरील प्रश्न आहेत, लहान कोटं मोठं कोटं, पहिलं कोण दुसरं कोण याबद्दल सुद्धा सविस्तर एकदम जबरदस्त तयारी आपल्या क्लासच्या माध्यमातून केली जाणार आहे. आता मराठी व्याकरणमध्ये तुम्ही 25 मिळाला, इथे जास्तीत जास्त 50 मार्कापर्यंत पोहोचता येत नाही, पण 45 पर्यंत आपण ठेवू. मित्रांनो, तुमचे प्लस पॉइंट इथे बालमानसशास्त्रामध्ये सुद्धा 25 मार्क मिळवायचे. बघा टोटल तर होऊन जाते. इंग्रजी सपोर्टला ठेवायची, एक 5-10 मार्क तरी आपल्याला इंग्रजीमध्ये भेटले पाहिजे. या दृष्टीने आपण तिथे सुद्धा तयारी करणं गरजेचं आहे. मित्रांनो, आता त्याच्या पुढे विद्यार्थ्यांचं म्हणणं आणि आपलं थंबनेल जर पाहता, आम्ही जॉब करतोय. मित्रांनो, तुम्ही जॉब करत असाल, कुठला व्यवसाय करत असाल, किंवा तुम्ही काही काम करत असाल, किंवा गृहिणी असाल, किंवा नोकरीवर जात असाल, तर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, आपल्याला गव्हर्नमेंट टीचर व्हायचं आहे का, हा स्वतःला पहिले प्रश्न विचारा. कुठल्याही अडचणीमध्ये सकाळचा किंवा संध्याकाळचा 4 तासाचा वेळ काढायचा तुम्हाला. फक्त हे 3-4 महिने 4 तास वेळ काढूनच अभ्यास करायचा. वेळ नसेलच तुमच्याकडे, अजिबातच वेळ नाही, तुम्ही परीक्षा पास होणार नाही, लक्षात घ्या. 4 तास मला या 3-4 महिन्यामध्ये काढून अभ्यास करणं गरजेचं आहे. हे जोपर्यंत तुमच्या मनाला सांगत नाही तोपर्यंत तुम्ही ही परीक्षा क्रॅक करू शकत नाही. कारण याच्या मागचं असं आहे मित्रांनो, 3.5% रिझल्ट लागतोय म्हटल्यानंतर, किती 3.5% रिझल्ट लागतोय म्हटल्यानंतर या परीक्षेमध्ये नेमकं काहीतरी फरक आहे मित्रांनो इतर परीक्षेच्या तुलनेमध्ये. या परीक्षेमध्ये मित्रांनो रिझल्ट कमी लागण्याचं प्रमाण जर बघितलं तर इतर खूप परीक्षेपेक्षा कमीत कमी रिझल्ट लागतो. युपीसीचा मित्रांनो 10-15% रिझल्ट लागतो, सीएचा 8-10% रिझल्ट लागतो, आणि या परीक्षेचं जर बघितलं तर 3.5% रिझल्ट लागतो. रिझल्ट लागण्याचे एकमेव विद्यार्थ्यांची मानसिकता अभ्यास करायला वेळ देत नाही. जेव्हा एक्झाम येतात तेव्हा अभ्यास करतात आणि त्यानंतर अपयशी सातत्याने होतात. आणि मग शेवटी कुठेतरी दोष द्यायचं की सरकार जागा भरत नाही. सरकारने जर यावर्षी मित्रांनो 34,000 जागा भरल्या असतील तर ही मागची जेवढे वर्ष भरती निघाली नाही ना, त्याचं सगळं बॅकअप आहे असं लक्षात घ्या. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अशी सरकार मोठी भरती करणारच आहे 100%. कारण शिक्षणाचा दर्जा घसरत चाललेला आहे. तुम्ही तयार राहायचे बाण लावून. जेव्हा कधी तुम्हाला असा नेम धरून जर बाण लावला आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये पास व्हायचं असेल तर तुम्ही आज ठरवायचंय, माझं पॅशन आहे काय होणं, टीचर होणं. पॅशन असेल तरच तुम्ही ही परीक्षा क्रॅक करू शकणार आहात, लक्षात घ्या. हे सर्व अडथळे तुम्ही पार करू शकणार आहात. तुम्हाला काम आहे, कुणाला काय घेणं देणं आहे, तुम्हाला काम आहे का, तुम्ही गृहिणी आहात का, तुमचं लहान मुलं आहे, कुणाला या समाजामध्ये या स्पर्धेच्या युगामध्ये आहे काय घेणं देणं. त्यामुळे त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. तुमचं पॅशनच आहे आपल्याला येत्या काळामध्ये काहीतरी मिळवायचे, काहीतरी कमवायचे, काहीतरी आपल्याला स्टेटस कमवायचे. या सर्व गोष्टी करायच्या असतील तर बी सिरियसली, बी केअरफुली. आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे मार्गदर्शक योग्य निवडूनच अभ्यास करा. माझ्याकडे क्लासला या न या मित्रांनो. माझ्याकडे साधारण टीईटी असेल, टेट एक्झाम असेल, याचा जर क्राऊड बघितला 5,000 ते 6,000 लोकांनी आतापर्यंत आपल्याकडे वेगवेगळ्या परीक्षेसाठी, म्हणजे टीईटी सारख्या, टेट एक्झाम सारख्या आणि आयबीपीएस पॅटर्न जो काही घेतोय त्यासारख्या परीक्षेला ऍडमिशन घेतलेलं आहे. अजून व्हिडिओ बघा. जेव्हा विश्वास पटेल त्या दिवशी व्हॉट्सअप करा, मला टीईटी पास करायचंय सर, आम्हाला योग्य गायडन्स पाहिजे. आपल्या क्लासवर जॉईन करून तुम्हाला योग्य गायडन्स मिळणार आहे मित्रांनो. वेळ काढला तरच ही परीक्षा पास होणार आहात, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला दिवसभरामधला 4 तास ही स्ट्रॅटेजी कायम राहील. 4 तास द्यायचे. 4 तासामध्ये मित्रांनो तुम्ही जर 90 दिवस दिले, इथून पुढे किती 90 दिवस
तर रोज 1 मार्क कव्हर असणार आहे तुमचा, किती? रोज 1 मार्क. आपल्याला मार्क सुद्धा 90 घ्यायचे, 90 दिवस अभ्यास करा ना येत्या काळामध्ये, आणि आपल्यासोबत करा. 100% या घटकावर तुम्हाला हे प्रश्न विचारले जाते, डायरेक्ट गेस पेपर सारखं सांगितलं जाईल. आणि येत्या काळामध्ये मित्रांनो महा टीईटी मध्ये डंका तर आपलाच वाजणार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.